डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ब्रिज कोर्स ऑफ क्लास 10th इयत्ता 10वीच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. इन द लास्ट व्हिडिओ वी हॅड सीन कॉम्पिटन्सी ऑर लर्निंग आउटकम स्टेटमेंट 7 कम्युनिकेट प्लेजर ॲप्रिसिएशन अँड सपोर्ट पोलाइटली ॲक्टिव्हिटी नंबर 2. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कार्यक्षमता किंवा अध्ययन निष्पत्ती विधान 7 आपल्या संभाषणातून आनंद, कौतुक, आधार किंवा समर्थन व्यक्त करणे या कार्यक्षमतेसंदर्भात किंवा अध्ययन निष्पत्ती संदर्भात ॲक्टिव्हिटी नंबर 2 पाहिली. नाव इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू सी ॲक्टिव्हिटी नंबर 3. सो लेट अस सी द इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स इन द बिगिनिंग. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सूचना आपण सुरुवातीला पाहू. फर्स्ट इन्स्ट्रक्शन, पहिली सूचना आहे रीड द फॉलोइंग डायलॉग केअरफुली, म्हणजे खाली दिलेले संवाद काळजीपूर्वक वाचा. सेकंड इन्स्ट्रक्शन, दुसरी सूचना आहे टेक द हेल्प ऑफ पॅरेंट्स, फ्रेंड्स अँड टीचर्स इफ नेसेसरी, आवश्यकता असल्यास पालक, मित्र आणि शिक्षकांची मदत घ्या. थर्ड इन्स्ट्रक्शन, तिसरी सूचना आहे टेक ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन, म्हणजे ही ॲक्टिव्हिटी करत असताना तुम्ही सक्रिय सहभाग घ्या. नाउ वी विल सी लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता आपण लर्निंग ॲक्टिव्हिटी पाहू. क्वेश्चन, रीड द फॉलोइंग डायलॉग केअरफुली. इनिशियली यू विल फाइंड displeasure, but in that also you will find pleasure and support at the end. खालील संवाद काळजीपूर्वक वाचा. सुरुवातीला आपणास या संवादामध्ये डिसप्लेजर म्हणजेच डिससॅटिस्फॅक्शन, नाराजी व्यक्त केल्याचं दिसून येईल, मात्र नंतर तुम्हाला त्यामध्ये आनंद आणि आधार व्यक्त केल्याचं शेवटी दिसून येईल. सो लेट अस रीड दिस डायलॉग. आता आपण हा संवाद वाचूया. विकी, ए डिअर, व्हॉट हॅपन्ड? रोहन, नथिंग यार, आय एम अटेंडिंग ऑनलाईन क्लासेस बट आय डोंट अंडरस्टँड मॅथ्स. Vicky, don't worry, we will help you. Rohan, it's okay, but what about my doubts? Vicky, nothing to worry, we will take help of our maths teacher, Gavde sir. Rohan, but will he give the time? Vicky, yes, of course, you are seeing in the morning online class. Rohan, thanks yaar, it will be better for me. सी द क्वेश्चन्स. आता प्रश्न पहा. क्वेश्चन 1 आहे व्हॉट टाईप ऑफ डायलॉग इज धिस? इज इट ॲन ॲप्रिसिएशन ऑर सपोर्टिंग, म्हणजे हा संवाद कोणत्या प्रकारचा आहे? कौतुक करणारा संवाद आहे किंवा आधार किंवा समर्थन देणारा संवाद आहे? रीड द डायलॉग केअरफुली अँड फाइंड द आन्सर ऑफ धिस क्वेश्चन. संवाद काळजीपूर्वक वाचून या प्रश्नाचे उत्तर शोधा. क्वेश्चन 2, व्हॉट इज द थीम ऑफ द डायलॉग, म्हणजे या संवादाचा विषय काय आहे? थीम मीन्स सब्जेक्ट. फाइंड द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन अँड राईट दिस ॲक्टिव्हिटी इन युअर नोटबुक. या प्रश्नाचंही उत्तर शोधा आणि ही ॲक्टिव्हिटी आपल्या वहीमध्ये लिहा. नाव सी सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी ऑर डेमो सेक्शन. रीड द फॉलोइंग डायलॉग अँड फाइंड द प्लेजर इन कम्युनिकेशन. खालील संवाद वाचा आणि संभाषणातील आनंद शोधा. द डायलॉग इज बिटवीन ब्रदर अँड सिस्टर. संवाद हा भाऊ आणि बहीण यांच्यामधील आहे. नाउ वी विल रीड द डायलॉग. आता आपण हा संवाद वाचू. सिस्टर, व्हाय आर यू लुकिंग अपसाइड ब्रदर? Brother, I am getting totally bored. Sister, what is the reason? Brother, I want to go to school, meet my friends and enjoy with them. Sister, I can understand, but the situation is too worst. Brother, I know, but at least. Sister, no, we should not go out. Our lives are important. Government is also taking extra care. Brother, I do agree, but
when this situation will change? Sister, my dear, we have to wait for some days. Brother, I agree with you. I hope that this situation will change and everything will be normal. Now see the questions. आता खाली दिलेले प्रश्न पहा. Question 1 आहे, do you find any displeasure? What is that? या संवादामध्ये तुम्हाला नाराजी व्यक्त केलेली दिसते का आणि ते कोठे आहे? ऑफकोर्स वी फाइंड द डिस्प्लेजर इन दिस डायलॉग. द ब्रदर इज गेटिंग अनॉइड कंटिन्युअसली बिंग ॲट होम. या संवादामधील जो काही मुलगा आहे ब्रदर, तो सतत घरीच राहण्याची वेळ आल्यामुळे त्रस्त झालेला आहे, वैतागलेला आहे आणि म्हणून तो नाराज आहे. क्वेश्चन 2, हू इज सपोर्टिंग टू होम? या संवादामध्ये कोण कोणास मदत करत आहे? इन धिस डायलॉग वी हॅव फाउंड दॅट सिस्टर इज सपोर्टिंग टू हर ब्रदर. या संवादामध्ये एक बहीण आपल्या भावाला आधार देण्याचा प्रयत्न करत आहे, सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. क्वेश्चन 3, डज इट हॅव होपफुल एंडिंग? या संवादाचा शेवट आशादायक आहे का? येस, इट हॅज होपफुल एंडिंग. या संवादाचा शेवट नक्कीच आशादायक आहे. इट इज होप्ड दॅट दिस सिच्युएशन विल चेंज अँड एव्हरीथिंग विल बी नॉर्मल. अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे की ही परिस्थिती बदलणार आहे आणि सगळं काही नॉर्मल होईल. नाउ वी विल सी द प्रॅक्टिस सेक्शन. तर आपण प्रॅक्टिस सेक्शन पाहूया. नाउ यू रीड द फॉलोइंग डायलॉग अँड फाइंड द प्लेजर अँड सपोर्ट इन इट. आता तुम्ही खालील संवाद वाचा आणि या संवादामध्ये कशा पद्धतीने आनंद व्यक्त करण्यात आला आहे किंवा आधार देण्यात आला आहे ते शोधा. लेट्स रीड द डायलॉग. तर आता आपण हा संवाद वाचूया. अंकल सेज, संजू, हाउ आर यू? संजू, फाइन अंकल. अंकल, व्हाट अबाउट योर स्कूल? व्हेन इज इट गोइंग टू रीओपन? संजू, can't say anything uncle, because of that I am in too much tension. Uncle, nothing to worry beta, just relax. Sanju, uncle, papa is always asking about study and expecting more than 95%. Uncle, oh, that's why you are in tension. Sanju, yes, tell, what should I do? Uncle, you are good in studies. You know your potential. Be confident and study regularly. Sanju, okay, thanks uncle for the support. Now see the questions given below. आता खाली दिलेले प्रश्न पहा. क्वेश्चन 1 या ठिकाणी आहे, व्हॉट टाईप ऑफ डायलॉग इज धिस? हा संवाद कशा प्रकारचा आहे किंवा कोणत्या प्रकारचा आहे? आफ्टर रीडिंग दिस डायलॉग you have found that in this dialogue the uncle is supporting Sanju because he is in tension. या संवादामध्ये आपण पाहिलं की अंकल हे संजूला सपोर्ट करत आहे कारण तो टेन्शन म्हणजे तणावाखाली आहे. दॅट मीन्स दिस डायलॉग इज अबाउट सपोर्टिंग इन डिसप्लेजर सिच्युएशन. क्वेश्चन 2, व्हाय इज संजू इन टेन्शन? या संवादातील संजू टेन्शनमध्ये काय आहे? द आन्सर इज ऑब्वियस. इट इज अनसर्टन व्हेन द स्कूल्स विल ओपन. सो संजू इज इन टेन्शन बिकॉज ऑफ हिज स्टडी अँड द एक्सपेक्टेशन टू गेट मोर दॅन 95%. and expectation to get more than 95%. शाळा कधी उघडतील हे अजून अनिश्चित आहे. त्यामुळे त्याला अभ्यासाचं टेन्शन आहे. त्याचप्रमाणे त्याच्या वडिलांची
95%पेक्षाही जास्त गुण मिळवण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे तो तणावाखाली आहे. नाउ वी विल सी एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी ऑर रीइन्फोर्समेंट. म्हणजे समांतर उपक्रम आपण पाहणार आहोत. अगेन यू रीड द फॉलोइंग डायलॉग अँड फाइंड आउट हाऊ टू फ्रेंड्स हेल्पिंग इच अदर. आता खालील संवाद तुम्ही वाचा आणि या संवादामध्ये दोन मित्र कशा पद्धतीने एकमेकाला मदत करत आहेत ते शोधा. नाव आय रीड धिस डायलॉग, यू ऑल्सो रीड विथ मी. आता मी हा संवाद वाचत आहे, तुम्ही देखील माझ्याबरोबर हा संवाद वाचा. श्याम, आय एम नॉट गेटिंग माय मोबाईल. राम, देन इट्स व्हेरी गुड. डोंट बी टू मच इन मोबाईल. श्याम, आय एम सिरियस यार, आय हॅव माय इंग्लिश ऑनलाईन क्लास. राम, ओ ओके वेट, आय विल हेल्प टू सर्च युअर मोबाईल. श्याम, but I have very less time. Ram, okay, you may use my mobile phone. Shyam, thanks Ram, it will be very easy now. Now you read this dialogue carefully again and answer the questions. आता तुम्ही हा संवाद पुन्हा काळजीपूर्वक वाचा आणि काही प्रश्नांची उत्तरे द्या. क्वेश्चन 1, व्हॉट काइंड ऑफ डायलॉग इज धिस. हा संवाद कोणत्या प्रकारचा आहे. क्वेश्चन 2, हू इज हेल्पिंग टू हुम. या संवादामध्ये कोण कोणास मदत करत आहे. नाव सी द इव्हॅल्युएशन सेक्शन. फाइंड आउट सच टाइप ऑफ डायलॉग फ्रॉम द कोर्स बुक अँड फाइंड आउट द प्लेजर अँड सपोर्ट इन इट. आपल्या कोर्स बुकमधून म्हणजेच पाठ्यपुस्तकामधून अशा प्रकारचे संवाद शोधा आणि त्यामध्ये आनंद कशा प्रकारे व्यक्त केला आहे किंवा कशा प्रकारे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा शोध घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.